इमॅजिन करा साधारण 1910 ते 20चा रत्नागिरीतला काळ, साधारण आत्तापासून 100 वर्ष पूर्वीचा काळ। आणि तेव्हा रत्नागिरीतल्या लोकांना अचानक आतषबाजी ऐकू येते। त्याबरोबर इकडच्या सगळ्या लोकांना एका ठिकाणी खूप मोठा एक साप ज्याच्या आत कंदील लावलेत तो असा उडताना दिसतोय। त्याबरोबर तिकडे लोक गेल्यानंतर एवढी गर्दी त्यांना दिसते जी रत्नागिरीने कधीच बघितली नव्हती। हे सगळं ऐकून अचंबा वाटतोय ना? खरंच आहे, ही कथाच अचंबा करणारी आहे। पण खरंच साधारण 100 वर्षापूर्वी इथे ही गोष्ट घडली। आणि ती घडली कुठे? तर आपण आत्ता जिथे आहोत त्या थिबा पॅलेसच्या इथे। ह्या पॅलेसमध्ये थिबा नावाचा राजा राहत होता। त्याच्या खूप कथा आणि त्याच्या आधीच्या स्टोरीज मी काही वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्या नक्की बघा। पण त्याहीपेक्षा दिवाळीच्या निमित्ताने त्या काळची साधारण 100 वर्षापूर्वीची दिवाळी थिबा राजामुळे जी उजळून गेली त्याची कथा आज आपण इकडे ऐकणार आहोत। नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स। थिबा राजा 1910 साली आउटरम हॉल इथे जो राहत होता तो इकडे आत्ता जो थिबा पॅलेस आहे तिथे राहायला आला। एवढ्या मोठ्या आलिशान बंगल्यात तो पूर्ण फॅमिली सकट राहायला आला होता। तुम्ही जर वरतून बघितलं तर अजूनही तो किती आलिशान आहे हे तुम्हाला अगदी क्लिअरली दिसतं। तर हा पूर्ण राजवाडा बांधला होता तो तेव्हा पूर्ण कातळावर बांधलेला होता। काही जण असंही म्हणतात की आधी इथे एक छोटंसं कब्रस्तान होतं आणि ते कब्रस्तान पूर्णपणे बंद करून इथे तो थिबा पॅलेस बांधला होता। आता ही लोककथा सांगतोय का? अनेक लोक असं म्हणायला लागली होती थिबा राजाला की तू इथे आलास की तुझं नायनाट होईल, तुझं काही भलं होणार नाही, कारण की हा पूर्ण एरिया शापित आहे। अर्थात ते खरं घडलं, पण अशी काहीतरी पारलौकिक गोष्ट खरंच घडलेली का ह्याचा अभ्यास करणं अशक्य आहे आणि त्याच्याबद्दल विचार करणं अशक्य आहे। पण एक कथा म्हणून तुम्हाला इथे सांगितलं। आता थिबा राजा इकडे आल्यानंतर खूप वेळेला अशा गोष्टी घडलेल्या आहेत की घरच्यांची भांडणं वाढली, सगळ्या गोष्टी वाढल्या। त्याच्याबरोबर थिबा राजा पण खूप जास्ती अस्वस्थ होत होता। आउटर मॉलपेक्षा फार जास्ती प्रशस्त बंगला इथे त्याला बांधून दिलेला होता, पण इथे त्याचं मन लागेना। आणि मग करायचं काय? लक्षात घ्या, बर्मासारख्या मोठ्या देशाचा राजा इकडे आलेला आहे। राजा म्हणून त्याचं आयुष्य संपुष्टात आलं असलं तरी राजे पण काय मनातनं जात नव्हतं। आणि मग करायचं काय? म्हणून इथे जी एक गॅलरी आहे त्या गॅलरीवर उभा राहून तो अनेक वेळेला माझ्यासमोर जनसमुदाय येईल, मी त्यांना हातवारे करीन, मी त्यांना आशीर्वाद देईन असा विचार करायचा। पण तशा गोष्टी काय घडायच्या नाहीत, कारण की मधु मंगेश कर्णिकांनी त्यांच्या एका पुस्तकात असं लिहिलेलं आहे की इथे फक्त शेतकरी करणारे आणि जे मेंढपाळ होते तेवढेच इकडे यायचे, बाकी कोणी यायचं नाही। मग करायचं काय? नक्की आता जर आपल्याला जनसमुदाय हवा असेल तर काहीतरी एक क्लुप्ती लढायला हवी। आणि म्हणून थिबा राजाने होळी आणि दिवाळी हे सण साजरा करायला सुरुवात केली। अजून एक कारण आहे, त्यांच्या परंपरेत असेच 2 सण आहेत जे साधारण कॅलेंडरप्रमाणे ह्याच दिवशी येतात। मग थिबा राजा म्हणाला की जर असा कुठला तरी एक सण साजरा करायचा आहे, असं काहीतरी करायचं आहे, तर मग होळी आणि दिवाळी आपण साजरी करू। आणि म्हणून त्याने दिवाळी साजरी करायची ठरवली। आता थिबा राजाच्या वेळची दिवाळी कशी होती ते सांगतो। पहिली गोष्ट, थिबा राजा सगळे जे इकडचे श्रीमंत लोक आहेत किंवा धनाढ्य लोक आहेत त्यांनी अगदी अगत्याने आमंत्रण दिलं। तेव्हा जो थिबाचा त्याचा एक ऑफिशियल सिम्बॉल होता, एक मोर असा त्यांनी कोरलेला होता आणि त्याचं एक एम्ब्लेम होतं, तर ते गोंदलेलं एका कागदावर आणि तो कागद निमंत्रण म्हणून त्याने अनेक लोकांना पाठवला। तर त्याच्यात जास्ती लोक कोण होती तर विशेष काही उल्लेख करायचे आहेत म्हणून सांगतो। पहिले तर बर्वे सावकार होते, फडके सावकार होते, त्याच्याबरोबर परुळेकर होते, राव बहादूर शिर्केंना पण त्यांनी आमंत्रण दिलेलं ह्याचे उल्लेख आहेत। तर अशी अनेक लोक होती ज्यांना त्यांनी बोलवलेलं होतं। त्याच्याबरोबर त्यांचे कामगार, त्यांच्याबरोबर जी कंटिन्युअसली काम करत होती लोक, ती सगळी त्यांनी बोलवली। आणि थिबा राजाने मोठं भोजन सगळ्यांसाठी तयार केलं। सगळ्यांसाठी एक मोठा शामियाना उभारून त्या सगळ्यांच्या भोजनाची सोय केली। पहिल्यांदा रत्नागिरीकरांनी दिवाळीची एवढी मोठी सजावट पाहिली। आता ह्याचे उल्लेख कोणी दिलेत तर बापूसाहेब परुळेकर यांचा एक इंटरव्ह्यू मी ऐकला होता। तर त्याच्यात ते म्हणाले होते त्यांच्या वडिलांनी त्यांना गोष्ट सांगितली होती की ते इकडे आले होते, ऑफिशियल आमंत्रण थिबा राजाचं त्यांना होतं आणि त्यांनी थिबा राजाबरोबर स्वतः बसून भोजन केलेलं आहे। त्याबरोबर
पूर्ण थिबा पॅलेस तेव्हा छोट्या छोट्या दिव्यांनी सजवलेला होता। दिव्यांचा एवढा जास्ती प्रकाश होता की तेवढा प्रकाश एकत्र लोकांनी तेव्हा बघितला पण नव्हता, असे उल्लेख केलेले आहेत। त्याबरोबर खास आकर्षण होतं थिबा राजाच्या दिवाळीचं, ते म्हणजे तिथे फिरवणारा एक मोठा कंदील जो सापासारखा दिसायचा। आता तो नक्की कुठे फिरायचे? आत्ता जर थिबा पॅलेसला गेला तर तिथे पूर्ण त्यांनी लेझर शो तयार केलेला आहे, पण जुनं थिबा पॅलेस जे आहे ते जर आपण बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं की तो कुठे फिरवायचे। थिबा पॅलेसच्या अगदी बरोबर समोर एक मोठा गोल आहे, तिथे स्वतः थिबा राजा थांबायचा आणि त्याच्या समोर जे उघडं पटांगण होतं त्याच्यावर तो पूर्णपणे साप असा फिरवला जायचा। असे उल्लेख फडके शास्त्रींनी केलेले आहेत की तेव्हा जी छोटी छोटी मुलं होती ती तो साप बघून रडायला लागली होती। काही लोक अगदी असे डोळे मोठे करून आणि आव असून बघत होती त्याच्याकडे। अनेक लोक एवढी अचंबित झाली की थिबा राजा त्यांना कोणतरी एक देवाचा अवतार वाटायला लागला। आता हे सगळं केल्यानंतर लक्षात येतं थिबा राजाला हेच हवं होतं। थिबा राजाला आपण कोणीतरी एक मोठा राजा आहोत, आमचं राजेपण अजूनही टिकून आहे ही दाखवायची इच्छा होती आणि दिवाळीतनं तो ती पूर्ण करायचा। रत्नागिरीतली ही एक अनोखी दिवाळी ती तुम्हाला आज सांगितली, पण एक प्रश्न कायम पडतो, मग थिबा राजाला एवढे पैसे यायचे कुठून? तो पैसे द्यायचा कसे? एवढा खर्च कसा करायचा? तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की थिबा राजा जेव्हा इकडे आला तेव्हा येताना त्याने स्वतःची म्हणून काहीतरी संपत्ती आणली होती। ती हार्ड कॅश नव्हती, पैसे नव्हते, पैशाच्या रूपात नोटा नव्हत्या, पण अनेक जड जवाहीर, वेगवेगळे दागिने, वेगवेगळी सागवानी लाकडाची कलाकृती, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी इकडे आणल्या होत्या आणि त्या इकडे आणून तो त्या सगळ्या गोष्टींना विकत होता। अगदी नाममात्र किंमत देऊन त्या गोष्टी विकायच्या, पण आलेले पैसे असे उधळायचे हे थिबा राजाने अगदी शेवटपर्यंत केलेलं दिसतं। त्याच्यात सर्वात जास्ती मूर्तिवंत आणि पैसे उधळण्याची कला थिबा राजाची कुठे दिसते तर ती दिवाळीमध्ये। पण ती दिवाळी ही थिबा राजाला कंगाल बनवत होती, थिबा राजाला गरीब बनवत होती, पण जे राजाला साध्य करायचं होतं ते तो करत होता आणि रत्नागिरीला पुढचे अनेक वर्ष अगदी थिबा राजा जाईपर्यंत ती दिवाळी अतिशय छानपणे बघायला मिळाली। फटाके यायला रत्नागिरी शहरात पुढे 20 वर्ष उलटणार होती। एवढे मोठे सण नंतर अनेक वर्षांनी लोक बघणार होती, पण असा एक सण आणि एवढी लोकसंख्या एकत्र इकडे आले आणि एक मोठा दिवाळी सण साजरा करते असं पहिल्यांदी कुठे दिसलं असेल तर ते थिबा पॅलेसमध्ये दिवाळीच्या सणामध्ये, आणि ते पण थिबा राजामुळे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स।